हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। 65 शिक्षणातून विद्यार्थ्यांचा टिंबटिंब विकास साधवायचा असतो। पर्याय क्रमांक अ बोधात्मक, पर्याय क्रमांक ब भावनात्मक, पर्याय क्रमांक क क्रियात्मक, पर्याय क्रमांक ड वरील सर्व। शिक्षणातून विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावनात्मक, क्रियात्मक विकास साधवायचा असतो। पर्याय क्रमांक ड वरील सर्व। प्रश्न क्रमांक 67, अभ्यासक्रमात स्थळ, काळ, परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो, याला टिंबटिंब म्हणतात। पर्याय क्रमांक अ लवचिकता, पर्याय क्रमांक ब विविधता, पर्याय क्रमांक क परिदृढता, पर्याय क्रमांक ड वैयक्तिकता। अभ्यासक्रमात स्थळ, काळ, परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो, यालाच विविधता असे म्हणतात। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 68, विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकाच्या मूल्यमापनाचा मुख्य उद्देश टिंबटिंब आहे। पर्याय क्रमांक ए विद्यार्थ्यांच्या कमतरतांबाबत माहिती एकत्रित करणे, पर्याय क्रमांक बी शिक्षकांना शिक्षण कार्याचा गंभीरतेचा संदेश देणे, पर्याय क्रमांक सी शिक्षणाच्या नवीन पद्धती स्वीकारण्यास शिक्षकांना मदत करणे, पर्याय क्रमांक डी शिक्षकांच्या स्वभाव वैशिष्ट्यात अधिक सुधारणायोग्य क्षेत्राची ओळख करणे। खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। पर्याय क्रमांक अ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूल्यांकनाचा मुख्य उद्देश शिक्षकांना शिक्षण कार्याचा गंभीरतेचा संदेश देणे, पर्याय क्रमांक बी शिक्षकांना शिक्षणाच्या नवीन पद्धती स्वीकारण्यास शिक्षकांना मदत करणे व शिक्षकांच्या स्वभाव वैशिष्ट्यात अधिक सुधारणायोग्य क्षेत्राची ओळख करणे, पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 69, टिंबटिंब मूल्यमापनामुळे वर्ग अध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात। पर्याय क्रमांक अ स्थान निश्चिती, पर्याय क्रमांक ब निर्णयात्मक, पर्याय क्रमांक क काळ निश्चिती, पर्याय क्रमांक ड समानतात्मक। टिंबटिंब मूल्यमापनामुळे वर्ग अध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात। पर्याय क्रमांक अ स्थान निश्चिती। प्रश्न क्रमांक 70, शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे टिंबटिंब, पर्याय क्रमांक अ प्रत्येक व्यक्तीसाठी निराळा अभ्यासक्रम करणे, पर्याय क्रमांक ब असलेल्या आकृतिबंधामध्ये आवडीच्या कृती व उपक्रमांची निवड करण्याची तरतूद असणे, पर्याय क्रमांक क प्रत्येक व्यक्तीसाठी एक शिक्षक असणे, पर्याय क्रमांक ड प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष देणे। शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे असलेल्या आकृतिबंधामध्ये आवडीच्या कृती व उपक्रमाची निवड करण्याची तरतूद असणे, पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 71, उत्तम शिक्षणासाठी काय काय अपेक्षित आहे, हा प्रश्न डिसेंबर 2015 नेट या पेपरला विचारलेला होता। पर्याय क्रमांक अ निदान, पर्याय क्रमांक ब उपचार, पर्याय क्रमांक क निर्देश, पर्याय क्रमांक ड प्रतिक्रिया। उत्तम शिक्षणासाठी निदान, उपचार, निर्देश, प्रक्रिया हे सर्व महत्त्वाचे आहे। पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 72, खेळ व क्रीडामुळे टिंबटिंब क्षमतेचा विकास होतो। पर्याय क्रमांक अ शारीरिक, पर्याय क्रमांक ब भावनिक, पर्याय क्रमांक क धार्मिक, पर्याय क्रमांक ड नैतिक। खेळ व क्रीडामुळे शारीरिक क्षमतेचा विकास होतो, पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 73, शिक्षण क्षेत्राच्या एका स्वतंत्र आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रस्तुत केलेल्या जॅक्स डिलॉसच्या अहवालाचे शीर्षक टिंबटिंब होते। हा प्रश्न डिसेंबर 2015 नेटला विचारलेला आहे। पर्याय क्रमांक अ
इंटरनॅशनल कमिशन ऑन एज्युकेशन रिपोर्ट, पर्याय क्रमांक ब मिलियन डेव्हलपमेंट रिपोर्ट, पर्याय क्रमांक क लर्निंग दे ट्रेझर विथिन, पर्याय क्रमांक ड वर्ल्ड डिक्लेरेशन ऑन एज्युकेशन फॉर ऑल, पर्याय क्रमांक क लर्निंग दे ट्रेझर विथ इन. प्रश्न क्रमांक 74. सहली, सहभोजन व समाजात मिसळणे इत्यादींमुळे टिंबटिंबचा विकास होतो. पर्याय क्रमांक भावनिक क्षमता, पर्याय क्रमांक ब बौद्धिक क्षमता, पर्याय क्रमांक क धार्मिक क्षमता, पर्याय क्रमांक ड नैसर्गिक क्षमता. सहली, सहभोजन व समाजात मिसळणे इत्यादींमुळे भावनिक क्षमतांचा विकास होतो. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 75. सण, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा इत्यादींमधील सहभागामुळे टिंबटिंब क्षमतेचा विकास होतो. पर्याय क्रमांक बौद्धिक, पर्याय क्रमांक ब धार्मिक व नैतिक, पर्याय क्रमांक क भावनिक, पर्याय क्रमांक ड शारीरिक. सण, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा इत्यादींमधील सहभागामुळे धार्मिक व नैतिक क्षमतेचा विकास होतो. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 76. क्षमताधिष्ठ अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक तज्ज्ञाची, पर्याय क्रमांक ब मार्गदर्शकाची, पर्याय क्रमांक क तज्ज्ञ मार्गदर्शकाची, पर्याय क्रमांक ड सहभागाची. क्षमताधिष्ठ अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका वैयक्तिक व सामूहिक उपक्रमाचा क्षमताधिष्ठ अभ्यासक्रमात शिक्षकाची भूमिका टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक तज्ज्ञाची, पर्याय क्रमांक ब मार्गदर्शकाची, पर्याय क्रमांक क तज्ज्ञ मार्गदर्शकाची, पर्याय क्रमांक ड सहभागाची. क्षमताधिष्ठ अभ्यासक्रमात शिक्षकाची भूमिका तज्ज्ञ मार्गदर्शकाची असते. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 77. क्षमताधिष्ठ अभ्यासक्रमात टिंबटिंब उपक्रमाचा सहभाग होतो. पर्याय क्रमांक वैयक्तिक, पर्याय क्रमांक ब सामूहिक, पर्याय क्रमांक क वैयक्तिक व सामूहिक, पर्याय क्रमांक ड यापेक्षा वेगळे. क्षमताधिष्ठ अभ्यासक्रमात वैयक्तिक व सामूहिक उपक्रमाचा सहभाग होतो. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 78. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन या टिंबटिंब आहेत. पर्याय क्रमांक मातृभाषेच्या क्षमता, पर्याय क्रमांक ब गणिताच्या क्षमता, पर्याय क्रमांक क संख्यात्मक क्षमता, पर्याय क्रमांक ड विज्ञानात्मक क्षमता. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन या मातृभाषेच्या क्षमता आहेत. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 79. वर्ग अध्यापनासाठी माहिती संप्रेषणाच्या वापराचे मुख्य उद्दिष्ट टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक वर्गातील सूचना रुचिपूर्ण बनविणे, पर्याय क्रमांक ब वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष कळविणे, पर्याय क्रमांक क वर्गातील विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवणे, पर्याय क्रमांक ड अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती उत्कृष्ट करणे. वर्ग अध्यापनासाठी माहिती संप्रेषणाच्या वापराचे मुख्य उद्दिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष वळविणे हे आहे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणत्या गुणांमुळे शिक्षकाची अधिक समर्था प्रदर्शित होते? पर्याय क्रमांक ए संस्थागत प्रबंधनात पूर्ण वेळ सक्रिय सहभाग असणे, पर्याय क्रमांक बी उदाहरण प्रस्तुत करणे, पर्याय क्रमांक सी अवधारणेच्या गृहीतकांच्या परीक्षणासाठी नेहमी तत्पर असणे, पर्याय क्रमांक डी चुकांना स्वीकारणे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर कोणत्या गुणांमुळे शिक्षकाची अधिक समर्था प्रदर्शित होते? तर उदाहरण प्रस्तुत करणे, अवधारणेच्या गृहीतकांच्या परीक्षणासाठी नेहमी तत्पर असणे व चुकांना स्वीकारणे हे महत्त्वाचे आहे. पर्याय क्रमांक बी.